शेतीराज 2 मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, लोक अनेक वेगवेगळे मदत मागतात. मी तुम्हाला माझ्या चॅनलसाठी मदत मागितलेली आहे. माझा व्हिडिओवर या, पटलं तर पहा, पण डिसलाईक करू नका किंवा वाईट कमेंट करू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. अहो, आम्ही काही पोटातून शिकून आलेलो नाही आहे. आम्हाला पण सोशल मीडिया शिकायची आहे. आम्हाला पण आमचे व्हिडिओ टाकायचे आहे. असं थोडी आहे की शेतकरी यूट्यूबवर येणार नाही, बाकीच्याच लोकांनी यायला पाहिजे, असं काहीच नाही. प्रत्येकजण यूट्यूबवर येऊ शकतो आणि त्याची ती लाईफस्टाईल आहे ती मांडू शकतो. तर माझ्या चॅनलवर काय मिळतं? लाईफस्टाईल मिळते. माझ्याला आज काय दिसलं ते मिळतं. आज पिकाला भाव भेटत नाही ते मी मांडतो. आज माझी काही कंडिशन आहे ते मी मांडतो. म्हणजे असे अनेक प्रकारचे गोष्टी मी मांडत राहतो. दुसरं त्याच्या काहीच करत नाही. परंतु लोक डिसलाईक करतात. काय जमतं तुला? काय होणार तुझ्याकडून? माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा हो, कोणीतरी शिकताय ना, त्याला पाठिंबा द्या. लाईक करा. लाईक काय, फक्त दोनदा स्क्रीनवर टच केलं की लाईक होतं. माझं मनोबल वाढतं की माय राव, आपण पण शिकतोय. आपण काही परफेक्ट असा कोर्स केलेला नाही न्यायचा किंवा कोर्स करून तुम्हाला असं हे नाही केलं ना. आपल्याला जे दिसतं ते आपण करत राहिलो, त्यामुळे आपल्याला समजत गेलं की यूट्यूब आहे. यूट्यूबपासून पैसे कमवले जातात, ते मान्य आहे मला. मला पण पैसे कमवायचे. मग शेतकरी सगळ्याच गोष्टीमध्ये अडचणीत असला तर मग त्याचं सोशल मीडियावर टाकू नये का? शेतकरी काय आहे, कसा आहे, ही जाणीव झाली पाहिजे ना. सगळे लोक त्याचे फॅमिलीचे व्हिडिओ टाकतात. तर माझी शेती फॅमिलीची माझ्यासाठी. ती मला सांभाळ करते. आमच्या शेतीमध्ये काय चालू आहे, काय नाही आहे, फक्त एवढंच मी टाकत राहतो. कसं पाहिजे, कसं जमलं पाहिजे, अशा गोष्टी मी सांगत राहतो. त्याच्या काही गोष्टी सांगत नाही भाऊ, असं आहे. पण तुम्ही पण मला सपोर्ट करा, माझं म्हणणं आहे. माझे व्हिडिओ कोणी डिसलाईक करून किंवा खाली काहीतरी कमेंट टाकून असं जमणार नाही. मी माझ्या पद्धतीनं जसे मला जमन तसं मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आता यूट्यूबवर असे बरेच व्हिडिओ आहे की ते लोक तुम्ही पाहतात. आता काय म्हणून पाहता हे माहिती नाही. माझी मिसेस मला म्हणली की बाबा, तुमच्या व्हिडिओला कोणी लाईक करत नाही किंवा तुमच्या व्हिडिओवर कोणी काही कमेंट टाकत नाही, मग तुम्ही व्हिडिओ का काढतात? मी म्हणलं, सत्य पराजित नाही हो सकता है. सत्य परेशान हो सकता है, पण पराजित नाही हो सकता है. मी रिअल दाखवतो. मी एडिटिंगमध्ये बी एवढा हुशार नाही आहे किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये पण एवढा हुशार नाही आहे. पण माझं काय घडतं काय नाही घडतं हे पण मी मांडू शकतो माझ्या सोशल मीडियावर. मग आता तुम्ही ठरवायचं की ते पाहायचं की नाही पाहायचं. पण मग शिकतोय ना, मग शिकून थोडंफार दिवस जाऊ द्या, की जास्त दिवस झाले नाही ना. आणि मध्ये एक चॅनल होतं, ते चॅनलवर मी काम करायचो, पण नंतर ते चॅनल बंद केलं. नंतर मग पुन्हा म्हणलं जाऊ दे, आता एक दुसरे चॅनल उघडू, कारण जुन्या चॅनलवर रीच कमी होऊन जाते, त्यामुळे व्ह्यू कमी येतात. आता हे नवीन काढलं, नवीन नंतर आता पाहतोय दम्मा होईल सुधारणा. तुम्ही बी समजून घेतलं तर माझे नक्की फायदा होईल. तुम्ही मला